नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपल्या सरस्वती मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तसेच आपल्या सोसायटीचे अध्यक्ष सुशांत चौधरी आपल्या सोबत आहे. या शिबिराबद्दल आणि थॅलेसेमिया मुलांसाठी खास हा रक्तदान शिबिर श्री सत्य साई ब्लड सेंटर यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे. याबाबत आपण चौधरी साहेबांकडून थोडक्यात माहिती घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रथमतः ज्या मानव जातीच्या अहोजातीसाठी सर्व महामानव झटले त्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्तानं सरस्वती चौक मित्र मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आणि मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की थॅलेसेमिया मुलांसाठी जो आजार आहे त्या थॅलेसेमिया आजारांच्या पीडित मुलांसाठी खऱ्या अर्थाने हेल्पलाईन शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 187 च्या वर या आजाराने पीडित अशी मुलं या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आपण जे आज रक्तदान करतोय ह्या मुलांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या बॉडीमध्ये रक्त निर्मिती करण्याची जी क्षमता असते ही निर्मिती होते ती ह्या मुलांमध्ये नसते. या मुलांना बाहेर रक्त द्यावं लागतं. त्यांच्या वाढत्या वयानुसार किंवा वाढत्या वजनानुसार त्यांना रक्ताचं त्यांच्या बॉडीमध्ये ते रक्त मेंटेन करावं लागतं. आणि यांच्याच पालकांनी या श्री सत्यसाई ब्लड सेंटर या नावाने पिढी चालू केलेली आहे आणि वेळोवेळी समाजामध्ये त्यांच्या माध्यमातून रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं जातं आणि तुम्हा सर्वांच्या रक्तदान दात्यांच्या माध्यमातून हे ब्लड गोळा करून या मुलांसाठी ते ब्लड युटिलाइज केलं जातं. आज सकाळपासून या ठिकाणी शिबिराला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 10 ते 15 रक्तदात्यांनी या ठिकाणी आपण रक्तदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं ह्या शिबिरासाठी त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे ते असे PRO अरुण वाकडे सर आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला थोडस माहिती सांगतील अजून. साई ब्लड सेंटर हे थॅलेसेमिया या डिसीजवर काम करतं. तर थॅलेसेमिया डिसीज म्हणजे काय? थॅलेसेमिया डिसीज हा 2 प्रकारचा आहे. एक आहे थॅलेसेमिया मायनर आणि एक आहे थॅलेसेमिया मेजर. तर तुम्ही म्हणाल ठीक आहे, थॅलेसेमिया डिसीज आहे तर आहे, त्याचा आमचा काय संबंध? वा त्या आजाराविषयी एवढे अवेअरनेस करण्याची काय गरज? त्या आजाराविषयी अवेअरनेस करण्याची काळाची खूप गरज आहे. कारण थॅलेसेमिया मायनर हा जो आजारी रुग्ण असतो त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास नसतो. तो त्याचं जीवन अगदी व्यवस्थित जगत असतो. मग तो नेता असेल, अभिनेता असेल किंवा एखादा उद्योगपती असेल. उदाहरणार्थ सांगायचं तर थॅलेसेमिया मायनर अमिताभ बच्चन आहे, थॅलेसेमिया मायनर जॅकी श्रॉफ आहे, ऋतिक रोशन आहे, अमिषा पटेल आहे किंवा फुटबॉल प्लेयर जिदान आहे किंवा आपला टेनिस प्लेयर लिएंडर पेस आहे. या सगळ्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही थॅलेसेमिया मायनरचे पेशंट. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की हा फक्त सेलिब्रिटी, नेता, अभिनेता यांना सर्वसामान्य लोकांना पण थॅलेसेमिया मेजर हा जो डेंजर आजार आहे हा कशामुळे होतो? थॅलेसेमिया मायनर एकत्र येतात, लग्न करतात आणि त्यांना होणारे अपत्य पहिला असेल किंवा दुसरा असेल होतं थॅलेसेमिया मेजर. आणि त्या अपत्याला जन्मल्यानंतर त्याच्या वयाच्या 3ऱ्या महिन्यानंतर दर 21 दिवसाला त्याला रक्त द्यावं लागतं आयुष्यभर. हे कशामुळं? कारण त्याच्या शरीरामध्ये रक्तच तयार होत नाही. तर आमच्याकडे अशी 273 मुलं आहेत की त्यांना दर 21 दिवसाला रक्त द्यावं लागतं. त्यातली 44 मुलं अशी आहेत की त्यांना दर 15 दिवसाला द्यावं लागतं आणि 16 मुलं अशी आहेत की त्यांना दर 10 दिवसाला द्यावं लागतं. आणि त्यात 4 मुलं अशी आहेत की ती MBBS डॉक्टर सर्जनची मुलं आहेत. हे 24 तास वैद्यकीय क्षेत्रात असतानाही त्यांच्याकडनं हे अपत्य जन्माला आलं.
तर तुम्हाला सगळ्यांना मी 2 रिक्वेस्ट करण्यासाठी इथे उभा आहे, की जसं आपण लग्न करतेवेळी जन्मकुंडली जुळवतो, त्यासोबतच आपण रक्तकुंडली जुळवावी आणि मग लग्नाचा निर्णय घ्यावा. याचं कारण असं आहे, की एक थॅलेसिमिया मेजरचा पेशंट जर जन्माला आला आणि तो जर आपण 20-22 वर्ष जर पोहोचला, तर जवळपास 1 कोटी ते सव्वा कोटी रुपये खर्च येतो आणि हा खर्च खूप मोठा आहे. तर याच्यात फक्त एकच करायचं, की 2 थॅलेसिमिया मायनर एकत्र येऊ द्यायचे नाही. की जसं मी तुम्हाला उदाहरणामध्ये सांगितलं, की थॅलेसिमिया मायनर अमिताभ बच्चन आहे. पण जया बच्चन थॅलेसिमिया मायनर नसल्यामुळं अभिषेक बच्चन सेफ आहे. पण हा आजार एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत कॅरी केला जातो. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे, की 2 मायनरला एकत्र येऊ द्यायचं नाही. आणि दुसरी रिक्वेस्ट अशी आहे, या थॅलेसिमिया मेजरच्या पेशंटसाठी फ्रेश ब्लडची आवश्यकता असते. त्यामुळे तुमच्या परिसरात कुठे ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा होऊ शकेल, असा जर आपण कळवला, तर आम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प घेण्याचं साठी मदत होईल आणि या थॅलेसिमिया मेजरच्या पेशंटचा 21 दिवसांनी त्यांचं वय वाढेल. तर इथे स्वप्नपूर्ती मित्रमंडळाने आम्हाला इथे ब्लड संकलन करण्याची संधी दिली आणि मित्रमंडळाने सकाळपासून इथे व्यवस्थित सगळी रचना लावली आणि हा दिवसभरात आपण हा ब्लड डोनेशन कॅम्प चांगल्या रीतीने यशस्वी करू. त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं सुरू असलेलं आपण रक्तदान शिबिर आणि शिबिर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ज्या संस्थेमार्फत आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, त्या संस्थेचे सचिव दिवेकर सर हे आपल्याला थोडस या संस्थेबद्दल माहिती देणार आहे. आपल्या मुळातच सरांसोबत ओळख होण्याचं कारण म्हणजे आपणही अनेक ठिकाणी शिवजयंती असेल, आपले सामाजिक बाकीच्याही ठिकाणी आपण उपक्रमामध्ये आपल्या रक्तदानाचं शिबिर आपण प्रत्येक ठिकाणी आयोजित करत असतो. परंतु स्वप्नपूर्तीचे आमचे सहकारी संदीप रोडे असतील किंवा भोकेकर साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या वडगाव गटनंबरमध्ये त्यांच्याच रिलेटिव्ह असणाऱ्या एका व्यक्ती कुटुंबामध्ये थॅलेसेमिया असणारे पेशंट होतं आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी आम्हाला संपर्क झाला सरांचा आणि त्या माध्यमातून आजच्या रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सध्याच्या संस्थेबद्दल आपल्याला माहिती आहे. सर्वात पहिले सर्वांचे फार फार धन्यवाद आणि शिवाजी छत्रपती संभाजी भोसले यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण जो ब्लड कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे कशासाठी केलेला आहे याबद्दल मी थोडंसं 2 शब्द सांगणार आहे. कारण हे जे थॅलेसिमिया जो आजार आहे हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे याच्यातनं आई वडिलांकडनं मुलांना जाणारा आजार. आता मुलं आई वडील हे नॉर्मल असतात, पण ते नॉर्मल नसतात. ऍक्च्युली त्यांचं ब्लड जे आहे अर्धं ब्लड हे खराब असतं आणि अर्धं ब्लड चांगलं असतं. त्यातनं जे अर्धं ब्लड आहे त्यातनं जर प्रेग्नन्सी झाली तर हे थॅलेसिमिया हा आजार होतो. ह्या आजाराची लक्षणं म्हणजे ह्या मुलांना दर 15 ते 20 दिवसाला ब्लड घ्यावंच लागतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी ज्या आहेत त्या तयार होत नाही आणि हे वारंवार हे त्यांच्या वयाच्या 3 महिन्यापासून 3 महिन्यामध्येच त्यांना कळतं आणि तेव्हापासून यांना हे वारंवार ब्लड घ्यावंच लागतं. याच्यामध्ये काय होतंय की नुसतं ब्लड घेऊन चालत नाही. पहिलं जे ब्लड खराब झालेलं आहे त्याचं शरीरामध्ये आयर्न म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त वाढतं आणि ते जास्त वाढल्यामुळे ते कमी करण्यासाठी त्यांना रोजच्या गोळ्या सुद्धा घ्याव्या लागतात आणि त्या खूप महाग असतात. आता हा आजार रोखण्यासाठी एक सिंपल साधं एक टेस्ट आहे, जी टेस्ट सर्वांनी जर करून घेतली लग्नाआधी किंवा लग्नानंतर तर हे आजार आपण मुळापासून थांबवू शकतो. त्या टेस्टचं नाव आहे HB इलेक्ट्रोफोरेसिस किंवा HPCL. या दोन्हीपैकी कुठली एक टेस्ट जर केली तर हा आजार आपण मुळापासून थांबवू शकतो. आता हे टेस्ट कोण कोण करू शकतं? ज्यांचं लग्न होण्याचं बाकी आहे त्यांचं आपण सगळ्यात पहिले करायला झालेलं आहे आणि ज्यांना अपत्य नाही तेही टेस्ट करू शकतात आणि ज्यांचं एक अपत्य आहे आणि दुसऱ्या अपत्याची ज्यांना आता तयारी करताय त्यावेळेसही ते टेस्ट करू शकतात. श्री अनिल माळोदे यांनी आत्ताच रक्तदान केलंय. त्यांना 2 मिनिटं विश्रांती घेण्याचे डॉक्टरने सांगितले. ते स्वतः शासकीय घाटीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांना काय वाटतं याबाबत आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया व त्यांची प्रतिक्रिया घेऊया. रक्तदान करणे हे प्रत्येक आता सध्या काळाची गरज आहे.
कारण की रक्तदान केलं म्हणजे आपल्या बॉडीतलं रक्त कमी होतं असं काही नाही. लोकांचा गैरसमज आहे. 48 आवर्स मध्ये आपलं दुप्पट ब्लड तयार होत आहे. त्याच्यामुळे न घाबरता प्रत्येकाने ब्लड डोनेशन केलंच पाहिजे. कारण की आपल्या ब्लड डोनेशनमुळे कोणाचा एका व्यक्तीचा जीव वाचतो हे याच्यासारखं सुखद अनुभव तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ब्लड डोनेशन केलं ना, आपल्या ब्लडमुळे जर एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचला याच्यासारखं आनंदमय वातावरण म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्माचं सार्थक झालं असं तुम्ही समजायचं. म्हणून प्रत्येकाने ब्लड डोनेशन केलं पाहिजे. कमीत कमी 6 महिन्यानंतर, 1 वर्ष नाही 6 महिन्यानंतर तर 1 वर्षात तरी एकदा ब्लड डोनेशन करा. आणि आपला हक्क म्हणजे आपण समाजात जन्माला का आलो, आपलं एक कर्तव्य म्हणून इतरांना जीवनदान देणं हे आपलं एक कर्तव्य आहे. त्यासाठी सगळ्यांनी रक्तदान करावे एवढं माझं सगळे जनतेस आव्हान आहे. आणि राज स्वप्नपूर्ती सर्व सोसायटी सर्व लोकांनी ब्लड डोनेशन करावे ही नम्र विनंती. तुमचं झालं? हा? बाकी आहे ना?
काढलाय ना थोडा थोडी काढलेलं आजच्या या दृश्य आय क्लिनिक शिबिरासाठी दृश्य आय क्लिनिक यांच्या माध्यमातून हा शिबिराचा कार्यक्रम ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रम पार पाडण्यासाठी दृश्य आय क्लिनिकचे फारुख शाह, त्यानंतर शेख सर, फारुख शाह सर आणि आमचे भुतेकर सर यांनी या ठिकाणी रुग्णांची तपासणी या ठिकाणी केलेली आहे. मी आमच्या मंडळाच्या सक्रिय सभासदां यांच्या ठिकाणी छोटासा सत्कार करत आहे. मी फारुख शहराचा सत्कार करण्यासाठी देवी साहेबांना विनंती करतो, आपण त्यांना एक फुल देऊन सत्कार करायचा. त्यानंतर रफिक शेख सरांचा सत्कार श्री त्रिमूर्ती करपे सरांनी करावास मी त्याला विनंती करतो. त्यानंतर भोतेकर साहेबांचा सत्कार श्री डुकरे साहेबांनी करावा असं मी त्याला विनंती करतो. करण सिंह सरांचा सत्कार श्री साहेबांनी करावा असं त्याला विनंती करतो. वाकडीकर सरांचा सत्कार श्री वाळे सरांनी करावा असं मी त्याला विनंती करतो. ब्लड बँकेचे PRO अरुण वाडेकर सरांचा सत्कार श्री वाळे साहेब करत आहेत. त्यानंतर रुक्मिता इंगळे यांचा सत्कार श्री चौकोन डुकरे अर्चना डुकरे मॅडम यांनी करावा असं त्याला विनंती करतो.
नाव सर. शेतांचं त्यांचं